शहरात वारंवार होत असलेला वीज पुरवठा खंडिताच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर जोरदार आंदोलन करण्यात आले। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक बॅनरचे पूजन करून सरकारच्या निष्क्रिय कारभाराचा निषेध करण्यात आला। आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी सरकार आणि महावितरण प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। शहरातील विविध भागात सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले असून महावितरणकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। शिवसैनिकांनी अधीक्षक अभियंता कार्यालयात ठिय्या आंदोलन करत प्रशासनाला जाब विचारला। यावेळी शिवसेना शहर प्रमुख प्रदीप बाजड आणि उपनेते सुधीर सूर्यवंशी यांनी प्रशासनाला 8 दिवसाचा अल्टिमेटम दिला। शहरातील वीज समस्येचे काम तातडीने पूर्ण झाले नाही तर शिवसेना आणखी तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा त्यांनी दिला। आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। 3-4 महिन्यापासून सतत वीज जाण्याचे प्रकार वाढले होते। त्याच्यामुळे उद्योगावर, अभ्यासावर आणि व्यवसायावर मोठा परिणाम झाला होता। MSCBच्या ऑफिसमध्ये तक्रारी केल्यानंतर ते आमच्याकडे स्टाफ नाही हे तक्रारी करत होते। त्या भावना वारंवार लोकांच्या उसळत होत्या। लोक वारंवार सेंटरवर भानगडी करत होते। म्हणून ही समस्या आम्ही निवेदनाद्वारे शासनाकडे आणि या MSCBच्या वीज वितरण कंपनीकडे मांडल्या, परंतु तरीही वीज जाण्याचे प्रकार रात्रीचे सुद्धा वाढले। यामुळे पाणी पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला। लोकांचे नळाचे वेळापत्रक कोलमले, त्याच्यामुळे पाणी भरण्याचे सुद्धा प्रश्न निर्माण झाले। शेवटी शासन ऐकत नाही म्हणून आम्ही जर लक्ष घालत नसाल तर शिवसेनेला आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही। योगायोगानं विदर्भातले विदर्भवादी मुख्यमंत्री आपल्याला लाभले आणि त्यांच्याचकडे वीज खातं आहे, म्हणून त्यांचं लक्ष विदित करण्याकरता आज आम्ही त्यांच्या फोटोची पूजा करून इथं महाआरती करून आमचा निषेध व्यक्त केला। आमचं एवढंच म्हणणं आहे की DPDC मधून गेल्या 9 महिन्यापासून 11 कोटी प्राप्त झाले होते, परंतु ठेकेदाराला विठीस धरल्यामुळं कोणीच ठेकेदार तेवढे पैसे द्यायला तयार नव्हते। ते पैसे आजपर्यंत पडून होते। पालकमंत्र्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी का हा खोळंबा आणला हा आमचा जाहीर प्रश्न आहे। या प्रश्नाबाबत तुम्ही म्हणाल ती माझा जर खोटा आरोप असेल तर मी ते सजा भोगायला तयार आहे। असं लोकांना कॉन्ट्रॅक्टरला वेटीस धरून आता वेळेवर सगळे लोक जागृत झाले, लोकांचा संताप व्यक्त झाला, म्हणून आता फोटो लागलेत की आता 11 कोटीतून आम्ही DP लावणार आहे। आतापर्यंत 4 महिने तुम्ही लोकांचा जो छळ केला त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही हा संतप्त भावना व्यक्त केल्या। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।